नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा आता आपल्याकडे बघा जूनमध्ये या ठिकाणी टेट परीक्षा होणार आहे. तर या ठिकाणी आतापासून या ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहेत. बघा या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न पहा मागील वर्षी बघा टेट परीक्षेमध्ये विचारले होते ते प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सलग. या ठिकाणी अखंड या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा ऑप्शन क्रमांक दुसरा पहा, बुलबुल आपले घरटे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बनवते? बघा बुलबुल आपले घरटे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बनवते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा कुंपण आणि झुडपे या ठिकाणी पहा बुलबुल हे आपले घरटे बनवत असते. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, चूज द मोस्ट सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड. बघा या ठिकाणी शब्द आहे, या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी बघा शब्द बिगिन. बघा या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बिगिन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॉमेंट्स या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4 पहा, त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे. बघा वाक्य आहे, या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं. त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 काळा या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण राहील. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, खालील वाक्यातील शुद्ध वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध वाक्य ओळखायचं आहे. बघा ऑप्शन क्रमांक 4 तो दिवस चांगला गेला या ठिकाणी शुद्ध वाक्य असलेला पर्याय राहील. बघा प्रश्न क्रमांक 6 पहा, प्रारंभिक बघा बाल्य अवस्थेचा वयोगट खालीलपैकी किती असतो? बघा प्रारंभिक बाल्य अवस्थेचा वयोगट खालीलपैकी किती असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा 20 ते 40 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, फिलिंग द ब्लँक्स करेक्ट आर्टिकल. बघा या ठिकाणी रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला करेक्ट आर्टिकल या ठिकाणी टाकायचं आहे. बघा वाक्य पहा, ही वॉज डॅश फास्ट मॅन टू अराईव्ह. बघा ही वॉज डॅश डॅश फास्ट मॅन टू ड्राईव्ह. बघा फास्ट मॅन टू अराईव्ह. बघा या ठिकाणी रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आर्टिकल येईल? ही वॉज डॅश फास्ट मॅन टू अराईव्ह. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, ही वॉज द. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, खालील शब्दापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत, यापैकी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, www या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी www योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा वर्ल्ड वाईड वेब. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 10 पहा, या ठिकाणी बघा आपला प्रश्न असा विचारला होता, बघा 127 गुणिले 6 या ठिकाणी गुणाकार या ठिकाणी आपल्याला करायचा होता. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 762 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 पहा, शिक्षकांसाठी बघा सुरुवातीस येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे कारण खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये असेल? शिक्षकांच्या सुरुवातीस येणाऱ्या अपयशामध्ये सर्वात मोठे कारण डॅश डॅशच्या विभागामध्ये असते. बघा ऑप्शन क्रमांक 4 आंतरव्यक्तिमत संबंध या विभागामध्ये बघा सर्वात मोठे अपयशाचं सुरुवातीचं कारण असते. प्रश्न क्रमांक 12 पहा, अक्षर संबंध या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा प्रोत्साहन देणे, प्रतिबंध करणे. बघा अक्षर संबंध या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा प्राप्ती, यश, अभाव, आधिक्य, पाहणे, विश्वास ठेवणे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अभाव आणि आधिक्य या ठिकाणी
आपल्या या ठिकाणी योग्य अक्षर संबंध राहील. प्रश्न क्रमांक 13 पहा, ढग मुळात खालीलपैकी कशाने बनलेले असतात? ढग हे मुळात खालीलपैकी कशाने बनलेले असतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा ढग हे मुळात पहा पाण्याचे थेंब यांच्यापासून या ठिकाणी ते बनलेले असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील पर्यायापैकी या ठिकाणी आपल्याला वेगळा पर्याय या ठिकाणी आपल्याला बाहेर काढायचा आहे. बघा AREI वेगळा पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा AEIOU बघा ऑप्शन क्रमांक बघा आर या ठिकाणी वेगळा या ठिकाणी पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा, हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा. हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी कोणता राहील? बघा हुशार निर्बुद्ध या ठिकाणी आपल्या योग्य या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 16 पहा, जीन पियाजे हा प्रख्यात मानसशास्त्र मूळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? जीन पियाजे हा प्रख्यात बघा मानसशास्त्रज्ञ आहे, खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा स्विस ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील जोड शब्द या ठिकाणी आपला पूर्ण करायचा आहे. बघा पाऊस आहे, बघा या ठिकाणी बघा रिकामी जागा आहे, या ठिकाणी जोड शब्द पूर्ण आपल्याला करायचा. पाऊस बघा पाऊस पाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? ऑस्कर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? ऑस्कर हा पुरस्कार बघा ऑस्कर पुरस्कार ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 हा पुरस्कार पहा सिनेमा या क्षेत्रामध्ये या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 18 बघा, एक बॉल पेन खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते? एक बॉल पेन खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते? बघा एक बॉल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वरील दोन्ही म्हणजेच पृष्ठावरील ताण आणि गुरुत्वाकर्षण बघा वरील दोन्ही या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एखादे मूल बघा जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याने खालीलपैकी कशाचा अनुभव घेतलेला वा? एखादं मूल आहे बघा जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याने खालीलपैकी कशाचा अनुभव घेतलेला असेल? बघा बालपणी आघात, घरगुती हिंसाचार, दादागिरी वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा, बघा भारतातील हिमालयाचे बघा सर्वोच्च उच्च शिखर खालीलपैकी कोणतं? बघा भारतामध्ये हिमालयाचे बघा सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, भारतामधील बघा हिमालयाचे सर्वोच्च उच्च शिखर म्हणजे केटू शिखर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रघुराम राजन हे भारताचे माजी खालीलपैकी काय आहेत? रघुराम राजन हे भारताचे बघा माजी खालीलपैकी काय आहेत? प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सांची स्तूप खालीलपैकी कशाला समर्पित स्मारक आहे? बघा सांची स्तूप खालीलपैकी कशाला समर्पित स्मारक आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा सांची स्तूप बघा बौद्ध धर्माला या ठिकाणी समर्पित स्मारक बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कल्याण बघा कल्याणचा बघा योग्य समानार्थी शब्द बघा ऑप्शन क्रमांक 3 ही त्या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. बघा प्रश्न क्रमांक 24 बघा, शिक्षण मानसशास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश? शिक्षण मानसशास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? भावनिक, सामाजिक, संज्ञात्मक वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिथे बघा आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जिथे बघा आकाश बघा जमिनीला टेकले दिसते ती जागा म्हणजे क्षितिज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 पहा, हावडा स्टेशन खालीलपैकी बघा हावडा स्टेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा कोलकाता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, समान तापमान या ठिकाणाला जोडणाऱ्या लाईनला खालीलपैकी काय म्हणतात? समान तापमान आहे बघा त्या ठिकाणी जोडणाऱ्या लाईनला खालीलपैकी काय म्हणतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, त्यांना समताप या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, खालीलपैकी कोणती या ठिकाणी मितीय अध्यापन साहित्य आहे? बघा खालीलपैकी कोणतं साहित्य आहे बघा
मित्तीय अध्यापन साहित्य आहे. मित्तीय अध्यापन साहित्य आहे. बघा नमुना या ठिकाणी मित्तीय अध्यापन साहित्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एक शिक्षक बघा शिक्षक बघा एक कुपोषित मूल खालीलपैकी कशा प्रकारे बघा एक शिक्षक आहे कुपोषित मूल खालीलपैकी कशा प्रकारे ओळखू शकतो. बघा त्याची बघा ऊर्जेची पातळी बघा कमी झालेली असते, शुष्क बघा खवलेयुक्त त्वचा असते. बघा ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, पुढील म्हण या ठिकाणी पूर्ण आपल्याला करायची आहे. बघा आती तेथे माती. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलहरी वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये. कलहरी बघा हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामधलं वाळवंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा आपण दररोज या ठिकाणी टेटच्या ठिकाणी व्हिडिओ घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी बघा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.